नारी शक्ती वंदन विधेयकावरून नवनीत राणा वडेट्टीवारांमध्ये झुंपली। काँग्रेसने हिरवे विषारी साप कोसून ठेवलेले आहेत। नवनीत राणांकडून वडेट्टीवारांची खिल्ली। मोदींच्या काँग्रेसवरील टीकेवर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतंय? सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची इतकी भीती का वाटतेय? वडेट्टीवारांचा सवाल। भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार होत्या। फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून दमानियांचा पलटवार। खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची पोलीस कोठडीमध्ये रवानगी। डिलीट केलेला मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर। चॅट्स, फोटोज, व्हिडिओज आणि नंबर पुन्हा मिळवण्याची माहिती। तर आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग कनेक्शनचाही तपास सुरू। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अयान तरुणींना घेऊन गेलेल्या ठिकाणी पंचनामा। एक पीडित समोर आल्यानंतर पोलिसांकडून तपासाला वेग। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू। अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथ्यशोध समिती नाशिकमध्ये। पीडितेचा जबाब नोंदवला। एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मैत्रीच्या जाळ्यामध्ये ओढून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। 20 वर्षीय तरुणाकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। भंडाऱ्यातल्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गतचा धक्कादायक प्रकार। सांगलीमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून वाद। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी। गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक विकल्याचाही आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडाच्या दौऱ्यावरती। लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी येणार। मंत्री भरत गोगावलेंसह इतर नेते सुद्धा असणार उपस्थित। अमेरिका आणि इराणमध्ये उद्या पाकिस्तानात चर्चा होण्याची शक्यता आहे। अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानामध्ये तयारी सुरू। पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची जादा उपाययोजना। होर्मुझची सामुद्रधुनीत भारतीय जहाजावरती गोळीबार। भारतानं इराणचे कान उपटले। इराणी राजदूताला केलं पाचारण। रील बनवण्याच्या नादामध्ये समृद्धीवर खासगी बसचा भीषण अपघात। बस चालक आणि क्लीनर बनवत होते रील। 1.5 वर्षीय चिमुकलाचा मृत्यू। 20 ते 25 प्रवासी जखमी असल्याची माहिती। भिवंडी शहराला लागून असलेल्या डाईंग कंपनीमध्ये भीषण आग। मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा पापड जळून खाक। आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट। कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रशासनाची माहिती। मालाडमध्ये हल्दीरामच्या शेवपुरीमध्ये जिवंत आळी आढळली। इन्फिनिटी मॉलमधल्या हल्दीराम आउटलेटमधला धक्कादायक प्रकार। व्हिडिओ व्हायरल। ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर। राज्यात अक्षय तृतीयेचा उत्साह। आंबे आणि सोनं खरेदीसाठी नागरिकांची लगबग। मंदिरामध्ये सुद्धा आकर्षक सजावट। आज रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। लोकलचा खोळंबा। हार्बर पश्चिम रेल्वेवरही परिणाम। आयपीएल मध्ये आज डबल हेडर। पहिल्या सामन्यामध्ये केकेआर आरआर आमने सामने, तर दुसऱ्या सामन्यामध्ये पंजाब लखनौ एकमेकांना भेटणार। दीपिका आणि रणवीर सिंग पुन्हा होणार आई बाबा। दुसऱ्यांदा गरोदर असल्याची दिली गुड न्यूज। सोशल मीडियावरती शेअर केली पोस्ट।